आमची ही बाबा आनंदवनी बाबांची कर्मभूमी, म्हणजे बाबांनी कामाची सुरुवात इथे केली. बाबांचे असं हेमलकरचं तर आनंदवन हा पूर्ण 560 एकरचा आहे हा पूर्ण. आणि इथे 2000 लोकसंख्या राहते. वेगळी ग्रामपंचायत आहे. 2000 लोकसंख्येमध्ये 500 निवासी विद्यार्थी आहेत, जे अंध अपंग मूकबधिर शाळा आहे. त्या शाळेचे 500 निवासी विद्यार्थी आणि 1500 लोक इथे काम करणारे असतील बाहेरून. जे सर्व कर्मचारी ते सगळे मिळून 2000 लोकसंख्या आहे. तर पूर्ण इथे फक्त बाबांनी कुष्ठरोगांसाठीच काम नाही केले, तर अंध अपंग मूकबधिर जे आदिवासी जे काही उपेक्षित घटक असते समाजानं स्वीकार करत नाही अशा सर्व लोकांसाठी बाबांनी काम केलेलं आहे. आमच्याकडे अंध शाळा आहे, अपंग शाळा आहे, मूकबधिर शाळा आहे. त्यांना प्राथमिक लेवलचं शिक्षण हे त्या शाळेत दिलं जातं 7वीपर्यंतचं. आणि 7वी नंतरचं शिक्षण आहे ते 17 नंबरचा फॉर्म भरून 10वी 12वी करतात आणि त्यांना प्रशिक्षण शिकवलं जातं. जेणेकरून त्यांना शिक्षणासोबत एका व्यक्ती होते त्यांनी 1973 साली आनंदवनात आले, बाबांना भेट दिली. त्यावेळी 1 लाख रुपये देणगी देऊन ती कौलाची बिल्डिंग दिसत आहे, ती बिल्डिंग बांधली 1973 साली. त्यानंतर मग माझगाव डाक यांच्या आर्थिक सहाय्यातून ही म्युन्सिपल नावाची बिल्डिंग बांधण्यात आलेली आहे. वेस्टेज प्लास्टिक आणि फॅब्रिक याच्यापासून कोलाज बनवतात. चिप्सचे सगळं मटेरियल, चिप्सचे ह्याचे रॅपर, बिस्किट पुड्यांचे त्याच्यापासून बनवले. आणि हे जे बनवते ते फॅब्रिकपासून. माझे यजमान बाबाराव कोळसे यांचे चांगले बाबा आमचे स्नेहसंबंधित होते. ते तेव्हा लहान होते आणि ह्याच ठिकाणी इथे बसत होते, तर ते आठवण सांगतायत. बोला. खाली आम्ही बाबांसोबत इथे संध्याकाळच्या वेळेस फिरून आलो की इथे बसायचो, त्यांच्या गोष्टी ऐकायचो, त्यांच्याकडे बोलायची आमची हिंमत नाही व्हायची. फक्त ते जे म्हातारे लोक होते त्यांच्या वेळेचे त्यांच्यासोबत ते बोलायचे. आम्ही फक्त असं आजूबाजू बसून बाबासाहेब भेटले बा एवढं समाधान. मस्त. गोविंद काका, तुम्ही सगळं एकट्याने बनवलंय हे? कमाल आहे तुमची. वाजता तुम्ही काम करतायत काका? आता मला 45 वर्ष झाले. 45 वर्ष झाले. बाबांचा सहवास लाभला ना तुम्हाला? छान छान छान. आणि बाबांनी सांगितलंय काही विकायचं नाही, कारण तुम्ही बनवलेलं आहे म्हणून. अरे वा. तुम्हाला सगळ्यात आवडलेली जिन्नस दाखवा बरं मला. ही तुम्हाला आवडलेली सगळ्यात तुमची स्वतःची कलाकृती का बरं आवडली तुम्हाला? ही म्हणजे बारीक काम आहे. बर. डोक्याचं काम आहे. थोडं डोक्याचं काम आहे. बर. ही कुलप आहेत का सगळी? होय, सगळी कुलप. हा, म्हणजे लोकांची डोक्याची कुलप कशी बंद झाली असं तुम्ही दाखवताय. खूप सुंदर. एका लाकडात नाही ना हे? वा 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 वा. हो, हे अर्ध्यात लाकूड आहे, अर्ध्यातून हे एका लाकडामध्ये आहे ना. हे हो हो हो. साखळा एकावर एक.
बर एकावर एक एवढं जाड मग याला कापून हा. काढायचं मग हा असा भाग पुढे सरकतो अरे वा पुढे पुढे आणि तो उभा होणार 1.5 मिनिट 1.5 मिनिटात उभा होणार आपला खाली पडला आपण बाबांनी नेहमी आत्मसन्मानाने जगा असं शिकवलेलं आहे. कारण तुम्ही जर दान मागून खालता सतत तुम्हाला तीच सवय लागते आणि दान हे माणसाला नादान बनवतं. त्यामुळे जे गेले ते जाऊ दे, त्याचा विचार नका करू. पण जे तुमच्याकडे आहे तुम्ही त्याच्यावर काम करा आणि स्वतःला सिद्ध करा असं बाबा. डिपार्टमेंटला सेलिंगला राहतं सेलिंगला राहतं सर. क्या? उन्होंने मेरे से बोले थे, किसने अब्दुल कलाम जी ने. क्या बोला? ये 13 में की बात है. ओके 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 हाँ आपने नागपुर उनका को. भी बनाया था? हाँ उन्होंने तब बनाया है, वो दूसरे ने बना दिया था. हाँ 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 मैंने उनको बना कर दिया तो उसने पूछा, हाँ जिसने उसने प्रोफेसर आदमी है, उसने लेकर गया वो. मैं पीछे बैठा था तो उसने पूछा आपने बनाया क्या, तो बोले नहीं, बनाने वाला आनंदोन का है. तो बोले आपने क्यों लाए, करके उसने रख दिया है. जब मैं वहां से आया तब उसको दिया, तो ये तस्वीर बोले हमारे घर को दिखेगी बोले. त्याच्या तुकड्यांपासून बनवलेलं आहे फॅब्रिक. अगोदर हे असे गटीच बनवायचे, हाँ हाँ मग आता फॅब्रिक बनवायची. त्याला भरपूर विक्री आहे.